साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. सोने परमार्थ साधावा वाचे आळबाबा पांडुरंग उंच नीच काही न पाहे सर्वथा पुराणीच्या कथा पुराणेच घटिका आणि पळे सांडी होता वेळ वाहूगा तो काळ जाऊन उंच नीच काही उच्च नीच न पाहे सर्वथा पुराणीच्या कथा पुराणीच
सावता म्हणे कांते जपे नामावळी, सावता म्हणे कांते जपे नामावळी, हृदय कमळी पांडुरंग, उंच नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीच, पांडुरंग गुरु प्रथम, अलंकारपुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजते स्फुरदिकप्रदेशं, विधीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजिज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वर, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, अतुलित बलधाम महिमशैलापदेहं, दमोजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं, सकल गुण निधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी, आता सेवेला गे सेवक झालो, प्रपंच सोनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग, उच्च नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीची कथा पुराणीच। रुक्मिणी प्राण संजीवन जगतपालक जगत उद्धारक पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमौली श्री ज्ञानोबाराय, ज्ञानेश प्रिय सर्वश्रेष्ठ थोर जगद्गुरु श्री तुकोबाराय। श्री क्षेत्र आपल्या या नांदुर्डी गावामध्ये, ग्रामामध्ये, क्षेत्रामध्ये प्रतिवार्षिक स्वरूपाचा हा संत श्रेष्ठ सौताबाबांच्या आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी उत्सवाच्या
समाधी कालाच्या निमित्ताने प्रारंभिक झालेला, चालू असलेला आणि मध्यावर आलेला भक्ती सोहळा नामयज्ञ अखंड नामसंकीर्तन सप्ताह आणि या सप्ताहातली आजची सेवा एका नाजूक अल्पज्ञानी पामर पण वारकरी सेवेत अखंड रत असलेल्या माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. विशेषतः असं म्हणू नये, पण माफी मागून म्हणेन, कदाचित संत जिथं वास्तव्य करतात त्या क्षेत्रांचं महत्व आपल्या वारकरी संप्रदायाच्या मालिकेमध्ये, ग्रंथांमध्ये, मालिकेच्या वा प्रमाणाच्या अनुषंगाने किंबहुना प्रकरणाच्या अनुषंगाने स्थापित आहे. मला वाटतं वारकरी सेवेच्या अनुषंगाने आणि परंपरेच्या माध्यमातून नांदुर्डी गाव त्यापेक्षा वेगळं नाही. ही वस्तुस्थिती आहे, स्तुती नाही. मी या गावचा नांदुर्डी ते त्र्यंबकेश्वर या पायी दिंडीचा साक्षी आहे. मला तो मोठेपणा सांगायचा नाही, पण एक स्वाभिमान असा सांगायचा आहे की 2 वर्षात काही वारकरी निर्व्यसनी झाले, हा माझा स्वाभिमान आहे. वारी करणारे, दिंडी काढणारे, दिंड्या करणारे भरपूर आहेत, पण परमार्थातून परमार्थाची भावना, श्रद्धा, प्रेम जे अंतकरणात राहते ते अंतकरण निर्माण होण्याचे साधना सांगणारे फार थोडे आहेत. आणि मला आठवतं त्या मुक्कामाला मी कीर्तन केलं. प्रकाश बापू सगळ्यांनी आपल्या खिशातील व्यसनी अंमली पदार्थ कीर्तनाच्या गादीसमोर आणून टाकले, हा माझा स्वाभिमान आहे. आणि म्हणून मला पुन्हा असं वाटलं, जवळजवळ एक तप झालं असेल 12 वर्षानंतर पुन्हा तुमच्या भेटीची संधी मला मिळाली. मी काय फार विद्वान नाही, फार काही कीर्तनकार पण नाही, पण आपण अशी ठावे ते येराशी सांगावे, सुखी जेणे व्हावे जगने भवावे, अज्ञानी लाभावे सन्मार्गाशी. चालू असलेला यज्ञ, नामयज्ञ, ही साधना आपल्याकडून होते. प्रथमतः आपल्याला आपण भाग्यवान म्हटलं पाहिजे. कदाचित देवाविषयीचे अनेक कार्य आपल्याकडनं होतात, देव कार्य आपल्याकडनं होतं, पण सर्वश्रेष्ठ कार्य जगामध्ये काय असेल तर संत कार्य आहे, साधू सेवा आहे, संत सेवा आहे. आणि संत सेवा ही सारभूत सेवा आहे. संत सेवा देवाची सेवा आहे महाराज. संत सेवा केल्यानंतर वाघी कोणाची सेवा करायची गरजच नाही. तुका म्हणे संत सेवा तेची देवा उत्तम. एवढंच नाही, देवाची सेवा केली, संत सेवा जर केली नाही तर खऱ्या अर्थानं देवाला सुद्धा समाधान नाही. कदाचित एवढी तत्परता असावी असं सांगतोय वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान. देवपूजा करताना संत आले तर देव बाजूला करावेत आणि संत सेवेला तत्पर. संत सा देव सारावे पारते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, देव सारावे पारते, संत चांगल्या जागेत जन्माला आल्या. तुम्ही खूप श्रवण केलेलं आहे मोठ्या मुखातून. हे सुद्धा प्रमाण कदाचित आपल्याला बोलायचं ठरलं तर कमी पडत आहे. आपणच काय संतांची सेवा करावी, देवाने सुद्धा संतांची सेवा करावी. का बरं? काही प्रयोजन असेल. मनोनी सेवा करे त्यांची, मनोनी सेवा करे त्यांची, मनोनी सेवा करे त्यांची. संतांचे सुख झाले या देवा, सुख झाले या संतांचे सुख झाले या देवा, सुख झाले या मनोनी सेवा करे त्यांची,
म्हणून सेवा करी ध्यान पुराणांतरी असा सिद्धांत कीर्तनकार सांगत असतात. नारद महर्षी भगवान परमात्म्याकडे गेले असताना डोळ्याने हे सगळं त्यांनी बघितलं, ते प्रतिपादन केलं की भगवान परमात्मा संतांची सेवा करतात, आपण का करू नये. कदाचित अशा संत सेवेची फलश्रुती काय स्वतंत्र कीर्तनाचा विषय आहे. दुसरी गोष्ट, पापी पापी म्हणजे नेमकं तरी काय, जो संत सेवेपासून वंचित असेल शिक्का मारा. अधर्म अधर्म म्हणजे नेमकं तरी काय, ज्याच्या जीवनात संत सेवा नाही. पतन अधपतन म्हणजे नेमकं काय, करंटे कपाळ म्हणजे नेमकं तरी काय, ज्याच्या जीवनात संत बोध संत कृपाने संत सेवा नाही, तो तुका म्हणे संत सेवा त्यांची देवा उत्तम, तुका म्हणे त्यांची केल्या पावे सेवा. आता पुढचं मी काय का बरं का, माझ्या अल्प ज्ञानाने बोलतो मी, कदाचित अंतःकरण दुखेल. संत सेवा करायची म्हणजे नेमकं तरी काय, याच्यात एक उपविषय आहे, तुम्ही आता प्रगट करत नाही. कोणाची कुणाला संत वगैरे वगैरे स्वतंत्र विषय आहे, त्याचे प्रमाण मी तुम्हाला सांगत नाही, सगळ्यांना माहित आहे. आतापर्यंतचे कीर्तनकार बोलत आले असतील, उद्या बोलतील. संतांना स्वतःची सेवा करून घेण्याची इच्छा होते, ते संतच नाही. सो कीर्ती कानी ना ऐकावी, पूज्यता डोळा देखावी. त्यांना आपल्याला सेवा करायची, पण कोणत्या सेवेतून त्यांना समाधान प्राप्त होईल हे मात्र सेवेचं वर्ण आहे असं मी म्हणेन. विठ्ठल पहिली गोष्ट, संत सेवेचं पहिलं वर्ण आहे संत आचरण. ते सांगतील ना, तुका म्हणे शेष सेवेन आवडी, वचन नमुडी पुढी देते. ज्या मार्गाने ते गेले जीवनामध्ये, तो सतपंथ सन्मार्ग आपण अंगीकारला पाहिजे, ही संत सेवा आहे. ज्या दृष्टीने जगताकडे त्यांनी बघितलं, त्या दृष्टीत ती दृष्टी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, संत सेवेचं फळ आहे. ज्या सदाचरणाने त्यांनी जगतामध्ये अस्तित्व प्रस्थापित केलं, ते सदाचरण आमच्याकडे पाहिजे, ही संत सेवेची गुरु किल्ली आहे महाराज. अनाचार, भ्रष्टाचार, अधर्म, चुका, लपवालोपी, अधर्माला बळ देणं, हा संत सेवेचा कोप आहे महाराज. विठ्ठल माझ्या मते प्राप्त झालेली वस्तुस्थिती सत्यस्थिती संत सेवेचा कोप आहे. तुम्हाला काय वाटतं, स्वतंत्र विषय आहे. अनेका रुसावे न लगे, दुसऱ्याला दोष देऊ नका. 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून आलेलं संकट दुसऱ्यामुळे आलेलं नाही, आमच्या पापाचरणामुळे आलेलं हे प्रत्येकाने कबूल केलं तर ती वस्तुस्थिती ठरणार आहे. आपल्याला सवय आहे म्हणून संत सेवा ही सदाचरण आहे. संत सेवा त्यांनी सांगून दिलेल्या मार्गाचं काटेकोरपणे आचरण आहे, सदाचरण आहे. नेमून दिलेल्या कर्माशी प्रामाणिकता, नेमून दिलेल्या व्यवहाराशी प्रामाणिकता म्हणजे संत सेवा आहे महाराज. पैकी अनेक संतांची अनेक वैशिष्ट्य आहेत. वारकरी संप्रदाय हा परिपूर्ण संप्रदाय आहे, त्याची अनेक विशेषणं आपल्याला माहित आहे, सांगितली असेल, आपण ऐकली असेल. एक एक संत म्हणजे एक एक त्या ठिकाणी विशेषत्व आहे महाराज. आणि ज्यांच्या करता आपण आता करत आहोत ते सावता बाबा म्हणजे नेमकं तरी काय. नावाचे अडनावाचे संत महात्मे ओळखण्यापेक्षा, ओळखून घेण्यापेक्षा लक्षणाची ओळखा. आणि लक्षणाचे सद्गुरू, लक्षणाचे संत, लक्षणाचे महात्मे डोळे झाकून त्यांच्या मागे जा, विश्वासघात होणार नाही. पण नावाचे अडनावाचे आमच्यासारखे
विश्वासघात केल्या वाचून राहणार नाही. विठ्ठल न होते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त न होते संत. न होते संत करिता कीर्तन, सांगता पुराण न होते संत. कीर्तनकार संत असतात हा समाजाचा आमच्या बाबतीतला चांगला दृष्टिकोन मोठेपणा आहे. बापू माझ्यापेक्षा मोठे आहे आणि मला त्यांच्या समोर बोलण्याचं दडपण आहे आलं. पण तुम्ही खेळीमेळी बरं का. खऱ्या अर्थानं संत ही परंपरेची पदवी नाही. तुका म्हणे नाही निरसला देह तो वरी अवघी संसारिक. आणि म्हणून त्यापैकी विरक्तीचं एकमेव लक्षण ज्ञानोपार आहे. ज्ञानोपार आहे ज्ञानाचं विरक्तीचं एकमेव लक्षण. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. ज्ञानोपार आहे ज्ञान, मूर्तिमंत ज्ञान. बाळपणीच सर्वज्ञतावरी उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आलेलो टांगणी चांग देव. ज्ञानाचं परिपूर्ण स्वरूप आमच्या ज्ञानोपार आहे. ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच शंकराचार्य. ज्ञानोपार आहे म्हणजे ज्ञानाची मूर्ती आहे. ऐके का ज्ञान चक्रवर्ती तव ज्ञानाचीच अनेक प्रमाण असंख्य प्रमाण आहेत महाराज. विरक्ती म्हटलं की जगद्गुरु श्री वैराग्य. ज्ञान भक्ती वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखील रामेश्वर भट्ट शास्त्री आपल्या तुकोबरायांना महती देतात. शांतीचं मूर्तिमंत स्वरूप नागबाबा सगळ्यांना ही माहिती. मला एवढंच सांगायचं आहे तसे आमचे सावता बाबा कोण. अजून नीट ऐका आता. स्वतंत्र ज्ञान चांगली गोष्ट आहे. स्वतंत्र वैराग्य चांगली गोष्ट आहे. स्वतंत्र ब्रह्म शांती चांगली गोष्ट आहे. पण प्रवृत्ती आणि निवृत्ती असामान्य गोष्ट आहे. संसारातही राहायचं आहे आणि संसारातून बाहेरही राहायचं आहे. ही जी अवस्था आहे आपल्या बाबांची सौता बाबांची ही अवस्था अवघड आहे सगळ्यात. त्याचं कारण आहे का जेवढे जेवढे माणसं त्याग करतात तेवढ्या तेवढ्या माणसांच्या मागे भोग लागतात. प्रमाण आठवली तर म्हणत चला बर का. नभी वैराग्य सोपारे. म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे महाराज सगळ्यांसमक्ष बोलतो. सगळ्या पदव्या द्या पण वैराग्य मूर्ती म्हणू नका. काय वाटतं तुम्हाला? एके ठिकाणी माझ्या मागे लावलं मी कारण हात जोडले. चांगल्या शब्दाचा अपमान करतात तुम्ही शब्दकोशातल्या. आम्ही कसले वैराग्याचे पुतळे आलो. आम्ही भोगी माणसं आहोत. जगाला फसवणारे माणसं आहोत. कीर्तनाच्या माध्यमातून विरक्ती वैराग्य ती त्यांची पुण्य म्हणून चाललंय महाराज. तुम्हाला बाबा प्रपंचही करायचा आहे आणि परमार्थही करायचा आहे. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांकरता ही गोष्ट फार महत्वाची आहे. आपल्या सगळ्यांना वाटतं प्रपंच झालाच पाहिजे. बरोबर आहे का? लावू का आईस्क्रीम होऊ नका. मी सामान्य आपल्याला संवाद करायचा. करू आवडीने वा तुमच्या सुखाचा संवाद. कीर्तन म्हणजे खेळीमेळी वातावरण आहे महाराज. आपल्याला सगळ्याला संसार करायचाच आहे. बरोबर आहे. मग संसार होत असतो की करायचा असतो. आपण काय करतो. हरिशी न भजसे कोण्या गुणे हरिशी न भजसे कोण्या गुणे
पुढे साया सकळीची बाबांच्या घरी साया सकळीची हरी शिवाची कोणामुळे हरी शिवाची कोणामुळे सूत्र तयार होतं. एक भोगे प्रपंचातच खावे प्यावे ल्यावे विषय ओढे भुलले जीव विषयी गोंधळ गाजत असे. अनेक प्रमाण आहेत की एक वर्ग असा आहे समाजामध्ये सगळं प्रपंच करतात चाललंय. काही वेगळे कीर्तनकार मी विनोदी म्हणणार नाही, तो शब्दच आपल्या संप्रदायात नाही, पण ते अशी आरती करता सांगतात तसं तंत्र बोलत आहे. आम्हाला ते आणि पत्ती आहे बोलायचं. महत्वाचा मुद्दा मला असं सांगायचा आहे, एक भोगी वर्ग आहे, प्रपंचातच आहे, एक मात्र त्या ठिकाणी विरक्त आहे. प्रपंचात त्यांना माहितच संसाराच्या नावे जाळवणी संसार बैसलो अंगणी कोणासाठी केली प्रपंचाची होळी. पण एक वर्ग असा आहे बाबांसारखा किंवा आपले बाबा मार्गदर्शक सवता बाबा प्रपंचातही आहे आणि परमार्थही तितका श्रेष्ठ आहे. ऐकून ठेवा, 4 आश्रमापैकी महत्वाचा आश्रम आहे गृहस्थ आश्रम. एखादा म्हणत असेल बा परमार्थ ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्यासी आश्रमाचाच वाटा नाही. नाही, गृहस्थ आश्रमातही सर्वश्रेष्ठ परमार्थ करता असोने संसारी वेदाचं प्रमाण आहे. महाराज मौली म्हणतात वेद प्रमाण आहे, संसारात राहून सुद्धा करता येत. पण आपल्या सगळ्यांचा अनुभव मात्र असा नाही, हे मात्र मान्य करावं लागेल. आणि हे मान्य करताना आपल्याला यातून सुटका व्हावी असं वाटतं ना, त्याच्याकरता प्रतिवार्षिक सावता बाबांसारख्यांची समाधी सोहळे करणं क्रमप्राप्त आहे. अभंग बाबांचाच आहे, बाबांच्याच गाथ्यातला आहे. सावता महाराज या अभंगामध्ये प्रासंगिक अशा प्रकारचा उपदेश करतात, पण तो कोणाला करतात? पत्नीच्या निमित्ताने जगाला आम्हाला करतात. एक प्रासंगिक अभंग आहे सावता बाबांचा. आणि मी तर म्हणेन असा दंडक पाहिजे, ज्या संतांचा समाधी सोहळा त्यांचे अभंग कीर्तनकारांनी घ्यावं. हे फोनवर तुम्ही सांगितलं पाहिजे. माफी मागून बापू. मग ते रोहिदास महाराज असतील, चाहे चोखोबाराय असतील, काय बिघडलं? बाकी सगळ्या संतांना आपल्याजवळ येऊ द्या ना, त्यांचं सदाचरण आपल्याजवळ येऊ द्या ना. पण आम्ही त्याप्रमाणे नाही, आमच्या प्रमाणे कीर्तन करणार आहे. नाही, हा अभिमान नाही, हा फक्त माझ्या संप्रदायाच्या सगळ्या संतांचा स्वाभिमान म्हणून बोलण्याचं धाडस केलं मी. बरं का महाराज, पवित्र ते कुळ पावन होते जेथे हरीचे दास कर्म त्यांचा उंच नीच काही नेले. पहा ना हे अभंग काय सांगतात, काय सांगते हे नामावली. म्हणून त्या संतांचेच असावेत. म्हणून मला जमत जरी नाही, मी अज्ञानी जरी ऐकले, सावता बाबांचाच अभंग. सावता बाबा या अभंगामध्ये पत्नीला उपदेश करतात. सावता म्हणे कांते जपे नामावळी हृदय गमळे पांडुरंग. प्रसंग काय घडला असेल तो अभंगाचा उपक्रम आहे, कारण अभंग प्रासंगिक आहे. पण मला त्याच्या अगोदर असं सांगावं वाटतं, काळाच्या ओघामध्ये पती पत्नीचं पवित्र नातं सुद्धा या निमित्ताने बघितलं पाहिजे. विठ्ठल. आता ऐकता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, कारण तुम्ही कीर्तन ऐकत असाल तर मी ज्या अर्थी पवित्र शब्द ऐकला त्या अर्थी कलियुगामध्ये पावित्र्य संपलं हे तुम्हाला मान्य करावं लागेल. मग त्याचं कारण काय हो, तर पती पत्नीच्या संबंधातली विकृती हे त्याचं कारण आहे. नीट ऐका बरं का. पती पत्नीच्या आपल्या प्रत्येक भारतीय संस्कृतीचं नातं एक विशेष नातं आहे आणि त्या नात्याकरवी काही कर्तृत्व आणि कर्तव्य सांगितलेलं आहे. बापा मुलाचं नातं काय कर्तव्य? वडिलांचं मुलाविषयीचं, मुलाचं बापाविषयीचं सगळ्यांना माहित असेल, ते तुम्ही बघा.
वारकरी प्रमाण भरपूर आहेत. अनेक संतांचे अनेक आपल्याला त्या ठिकाणी थोडं बोलतो जिवंत उदाहरण आहे, प्रमाण सुद्धा आहे. आता आम्ही ते मृत बनवले हा आमचा दोष, कारण ते प्रमाण उच्चारून ज्याचं आचरण नसेल ते प्रमाण मृत होतात आणि उच्चारून जे सदाचरणाने त्याचं आणि आचरण करतात. असं तू तसं माय लेकीचं, आई वडिलांचं, आमचं आणि पूर्वजांचं, आमचं आणि संतांचं एक कर्तृत्वाने काही पवित्र नातं बनतं, तसं पती पत्नीचं सुद्धा एक पवित्र नातं आहे. पुन्हा नीट ऐका, त्या पावित्र्याकरता पत्नीला पतीची जोड लागत असताना संस्कार केला जातो, म्हणून ते पावित्र्य आहे. नाथांचं भागवत उघडा. करिता वधूवर पाणी ग्रहण, साक्षी देव द्विज हुताशन, इतर स्त्रिया माते समान नेमियल वेदे, धर्मेच अर्थेच कामेच नातीच्या वगैरे वगैरे सगळे मंत्र तुम्हाला माहित आहे, आम्हाला माहित आहे. पण आम्ही माहित असून सुद्धा, कळत असून सुद्धा, ज्ञान असून सुद्धा अज्ञानासारखे करतो, ही धर्माची विटंबना आहे. असं समजू नका. गावात मंदिर आहे, दर्शनाला जात नाही, मंदिरावर देवावर काही परिणाम नाही, तू अधर्मी झाला अशी त्याची पावती आहे. विठ्ठल मला पुन्हा तसं सांगायचं नाही, तो अभिमान जागृत करणारा विषय असेल. कीर्तनच ऐका, सगळं डोक्यातलं प्रपंच घरी ठेवून या. आता ठेवा नसेल ठेवला होता रक्त आटतं महाराज, मला तसं म्हणायचं नाही. आणि मला तुमची माफी मागतो, हे आवडत नाही पण तुमच्यामुळे आवडत. माझ्या आयुष्यातला पहिला बरं का, मला खूप आग्रह होता, कारण आपण तितके ज्ञानी नाहीच ना महाराज. तरी पण चला बोलू आपण जरा. महत्वाचा मुद्दा असा आहे, पवित्र नातं आहे का हो? विवाह झाला आणि एखादा वर 12 वर्षाच्या 14 वर्षाच्या तीर्थयात्रेला निघून गेला, त्या वधूला काय वाटेल हो आता? ती ते नातं सांभाळेल का हो? राहील का हो? म्हणतात त्या भागवतामध्ये, ती मनोकन्या देव होती, कर्दमाला प्राप्त झाल्या झाल्या कर्दम ऋषी समाधीत गेले. बाबा कुठपर्यंत गेले? केसांच्या जटा वळेपर्यंत समाधीत होते. केव्हा? विवाह झाल्या झाल्या. ही भारतीय संस्कृती मी तुमच्या पुढे सांगतो. मी कथा सांगण्या इतका कथाकार नाहीये बरं का. पण त्या कन्येनं पतीची समाधी उत्थान झाल्यानंतर सुद्धा त्या सेवेपासून ती वंचित झाली नव्हती. जोपर्यंत समाधीत होते तोपर्यंत सेवा केली. याला म्हणतात पत्नी धर्म. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, शेनुषु रंभा, भोजनेषु माता, धर्मानुकुलाः, क्षमया धरित्री, एतदी पतिव्रता नाम. आता माझ्यासारख्या अल्पज्ञानी माणसाने काय स्पष्टीकरण करावं एका शब्दाचं? कारण तुका म्हणे पतिव्रता तिची. तेव्हा आपण काय बोलणार हो महाराज? काय वानो आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. कोणीतरी पतिव्रता आहे म्हणून सूर्य उगवतो हे तुम्हाला मान्य करावं लागेल. पण मान्य करून चालणार नाही, त्याचं सदा आचरण करावं लागेल. सावता बाबा पत्नीला उपदेश करतात. हा विषय आहे माझा. पती पत्नीचं नातं कसं असावं महाराज? जेव्हा जेव्हा आपला विषय चालतो ना पती पत्नीचा, सावता बाबांना स्मरून तुम्ही असा एक बदल करा. आता एवढं कीर्तनातून नक्कीच घेऊन जा, माझा आग्रह असेल. त्यांच्याशी बोलताना तो क्षण टाळला तर विषयाच्या गप्पा कधीच मारू नका. धनसंपत्तीच्या उंचीवरती त्यांना कोणी नेण्याचाच प्रयत्न करू नका. करायचंच असेल संवाद तर देवाविषयीचा करा. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जेवे भावे. पती पत्नीनं संध्याकाळी मळ्यातून किंवा कोणत्याही आपल्या कार्याहून आल्यानंतर हरिपाठाचा नियम चालू करा. पत्नीला मागे म्हणायला हवा, त्यांना पुढे म्हणायला हवा. नाही तुम्हाला वेळ तर एखादा ग्रंथ त्यांना वाचायला हवा घरात चांगला, आणि आपण श्रवण करा. पती पत्नीच्या पवित्र नात्यात आज काळाची गरज आहे पावित्र्य येण्याची महाराज.
विसंगती झाली, थोडं बोलतो, तो शब्द वापरण्याची या गादीवर परवानगी नाही, पण माफी मागतो मी सगळ्यांची, माझ्या संप्रदायिक परंपरेची. व्यभिचार म्हणून त्याकडे बघू नका. विठ्ठल नुसता भोगाची वस्तू म्हणून ती नाही, तर धर्म संस्थापनेची वस्तू म्हणजे ती आहे. कोळी कन्या पुत्र होते एक वाक्य सगळ्यांना माहित आहे, नसेल तर माहिती करू. नारियों को निंदो मत, नारिया रतन की खान, जिस खान में प्रल्हाद भीष्म ज्या पावित्र्यातून अशा मूर्ती जन्माला आल्या, का आपल्या जीवनामध्ये असं घडू नये? आणि घडत नाही याचा अर्थ पावित्र्य नाही महाराज. थोडं शब्दशः बोलत पुढे जातो. पत्नी याचा अर्थ जी पत्नाला नेते ती पत्नी. त्याचे प्रकार आहे धर्मपत्नी, कामपत्नी, अर्थपत्नी. जीवनामध्ये असं पावित्र्य असू द्या की ती पत्नी धर्मपत्नी बनली पाहिजे. आणि त्या पतीने त्या पत्नीशी धर्मपत्नी म्हणूनच नाथ त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रस्थापित केलं पाहिजे. ही भारतीय संस्कृतीची खरी परंपरा आहे. धर्मपत्नी तिला म्हणतात आपल्या पतीच्या धर्म कार्यामध्ये, परमार्थ कार्यामध्ये कोणत्याही प्रसंगी ती मदत करते. प्रसंग असा आहे नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये संत चरित्राचा. कबीर महाराजांच्या घरी संत आले. आल्यानंतर कारण सगळ्याच गोष्टी एवढे बोलवा किती शब्द असं मला संग्रह करतो. ऐश्वर्याचं कौतुक करू नका, माफी मागतो बरं का. संतांना त्याच्याशी काय कर्तव्य, आणि ज्यांना कर्तव्य असेल ते संतच नाही, ती पुन्हा दुरोक्ती आहे माझी. संत घरी आल्यानंतर त्यांच्या प्रसन्नतेची काळजी घेणं म्हणजेच काय माहितीये का? काय असेल तो, जो असेल तो प्रसाद, त्यांची आसन व्यवस्था, त्यांच्या पुढे कबीर महाराजांच्या घरी अनेक कीर्तनकारांना ती सवय असल्यामुळे ते प्रमाणाने बोलत किंवा तशा प्रकारचं प्रकट करतात, पण मला संकोच वाटतो. गरिबी असा शब्द आहे, दारिद्र्य असे शब्द वापरतात. मी स्वाभिमानाने म्हणेल, तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे. इतक्या आनंदात काही काही म्हणतात घर. अरे घर कशाचं चंद्रमौळी, ती पारमार्थिक अवस्था आहे बाबा. जर देव यांच्या ताब्यात आहे त्यांना काय करता आलं नसतं, पण परमार्थ बिघडला असता, बिघडतो. म्हणून आलो जवळ एक सूत्र सांगून जाईल तुम्हाला. तितका अधिकार नाही, माफी मागून बोलेल. लोक मानू लागले, समजून घ्यायचं देव आपल्यापासून दूर चालला. नको त्या धनाने आपण मोठे होत चाललो, समजून घ्यायचं देवाने आपल्याकडे पाठ फिरवली. भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताठा, करुणी म्हणून करुणता करुणी ठेवी. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे हे दुर्दशा जना माझी. बापूंची क्षमा मागून बोलतो. कोणता कीर्तनकार या प्रमाणाशी निगडीत आहे मला सांगा? कोणताच नाही. उलट सगळे त्यांना अनुकूल म्हणून कीर्तन करतात. ही शोकांतिका आहे. विठ्ठल कबीर महाराजांनी झोपलेल्या मुलाच्या खालचं पोतं आसन म्हणून टाकलं. संत बसलेत. प्रसादा करता घरात धान्य नव्हतं, प्रसादा करता सामुग्री नव्हती. धर्मपत्नी कबीरांच्या त्या माऊलीने हातामध्ये कपडा घेतला, पिशवी घेतली, असे ते साधन घेतलं. आणि अशीच वेळ होती, एका वैष्णव मारवाड्याचं दुकान उघडलं होतं. पावसाळ्याचे दिवस होते. योगायोग किती चांगला आहे, काय चरित्र आहे, काय योगायोग आहे आपल्या सांगण्याचा. गेल्या परिभाषा आहे, मला काही थोडं ज्ञान नाही. आणि गेल्या आमच्या घरी संत पाहुणे आलेत.
पाहुणे घराशी किंवा तुका म्हणे आले घरा आणि अशी अशी अडचण आहे. विकृती कुठपर्यंत जाऊ शकते बघा. आणि जास्तीत जास्त माणसं नितांत गरजेचा फायदा घेतात ती राक्षसी वृत्तीची असतात. मी काय बोलावं त्यांच्याविषयी. काहीशी मूर्खाची बोलणी ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय. ती संधी की काय कबीर महाराजांच्या त्या पत्नीच्या पातिव्रत्याचं तेज त्याचं हृदय फोडून आत गेलं. पण त्याची वृत्ती मात्र त्या तेजाला नमस्कार करणारी नव्हती तर कलुषित बघणारी होती. कामभावना निर्माण झाली. सगळं देतो काय पाहिजे ते न्या पण काम वासना पूर्ण करा. पतिव्रता पतीची माता अनुसरोनी पतिव्रता. आणि एक लक्षात ठेवा बरं का, चांगलं काम करताना शंका येणं हा हिंदू धर्माचं विशेषत्व आहे असं मला आतापर्यंत अनुभवाला आलं. काय म्हटलं मी, वाईट काम करताना लाज वाटत नाही, संकोच वाटत नाही, शंका येत नाही. अरे आपण जे पितो त्याचा वास येतो तो नेमका आपल्याच कक्षेतला आहे की वेगळ्याच वेळाचं पेय आहे हे सुद्धा ज्याला समजत नाही तो हिंदू धर्माला कलंक जन्माला आला. ही व्याख्या दृढ करून ठेवा. चाहे तुम्ही मला दोष द्याल मला माहित आहे. म्हणून मोठी मोठी कीर्तनकार प्रबोधनकार म्हणतात माणसाच्या खाण्याची ठेवण, श्वासाची ठेवण, हाताची ठेवण ही धर्म जोपासण्याकरता देवाने दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. नाही तर कुठे नाक देता आलं असतं. पण जे खातो असं कीर्तनकार सांगतात ते तुम्ही ऐकतात पण ऐकून उपयोग नाही. अंमलात आणि पुन्हा पुन्हा मी सांगेल आचरणात आणणं सगळ्यात महत्वाचं आहे. भावना निर्माण झाली. सांगितलं तुला पाहिजे ते देतो पण एवढं. त्या पतिव्रता होत्या महाराज. संत भोजना करता त्या धर्मपत्नीने कबूल केलं. फक्त मला एवढं माझं कार्य करू द्या. देव जोडे तरी करावा. पुढचा शब्द माझ्या कक्षेतला नाही तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. आणि घेतली सामुग्री तो शिदा संतांना दिला महाराज. आणि आपल्या पती पुढे कबीर महाराजांपुढे मन मोकळं केलं त्या माऊलीने. बघा हो मी जी सामुग्री आणली, मी जो शिदा आणला, मी संत प्रसादाकरता जी साधन आणलं ना ते या कबुलीवर आणलं. त्याला माझ्याकडे द्यायला पैसे नव्हते पण त्याची भावना अशी झाली म्हणून मी होकार दिला. काय तुमचं मत आहे? ते पतिव्रतेचे पती होते. एक प्रमाण म्हणतो फक्त ते विसरून जायचं. आपुलीचा दारा जरी टिके व्यभिचारा तरी क्रोधाचा थारा अंतरी नाही. नाथबाबांचं प्रमाण आहे पण हे पुन्हा पुन्हा म्हणण्यासारखं प्रमाण नाही आणि पेलवणार नाही कोणी म्हणूच नाही. माझं तर असं मत आहे कारण आपण त्या लायकीचेच नाही. आणि कबीर महाराजांना समाधान वाटलं. त्याचे कारण एक स्वतंत्र कीर्तनात तात्विक बोध करण्यासारखे आहेत. आता मी बोलत नाही पण शंका नक्कीच येण्यासारखी आहे. म्हणून मी सांगेन आपल्याशी किंवा माझ्याशी या विषयावरती स्वतंत्र जरी चर्चा केली तरी त्याचं समाधान होऊ शकतं. अस्वतंत्र. आणि बाबांनी स्वतः खांद्यावर घेतलं पत्नीला कारण त्या धर्मपत्नी होत्या. खांद्यावर घेतलं आणि त्या मारावाड्याच्या घरी नेलं. काय उद्देश असेल हो महाराज? माझ्या पत्नीने मला धर्म कार्यात मदत केली. उद्या तिचे पाय जर या चिखलाने मागले तर तिथं सेवा करताना व्यत्यय येईल हा मनोभाव. खांद्यावर उचलून घेतलं. ऐकताना तुम्ही कोणती दृष्टी नाही तर तो तुमचा स्वतंत्र विषय. याच्यातच पाप पुण्य दडलेला आहे. बघा तो भाग. गेल्यानंतर कबीर पत्नीने नमस्कार केला. महाराज मी माझ्या वचनाला जागले. तुम्ही मला सेवेकरता सहकार्य केलं. माझ्याकडनं संत सेवा घडली. काय असेल त्या तपाचा परिणाम, त्या पातिव्रतेचं तेज, अंतःकरणातली वृत्ती बदलली ना महाराज. दर्शन घेतलं. सांगितलं माऊली माय माझ्यावर अनुग्रह करा. माझ्यासारख्या राक्षसाकडनं चुकलं त्याबद्दल मला क्षमा करा. आणि कबीर महाराजांना माझं सद्गुरू व्हायला लावा. कशाचा परिणाम आहे हो महाराज हा? धर्मपत्नी असल्याचा. अनेक अनेक गोष्टी या संबंधाने सांगता येतील. नवे धर्म करण्याकरता अतिशय 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 पूरक असं व्यक्तिमत्व म्हणजे त्या संतांच्या जीवनामध्ये असलेल्या त्यांच्या धर्म अर्धांगिनी. उदाहरणार्थ
कधीही जगद्गुरु श्री तुकोबारायांनी नियोजन करून चिंतनाला जाण्याचा दिवस ठरवला नाही. कधीही भाकरीचं गाठोडं बरोबर घेतलं नाही. पाण्याची कधीही त्या ठिकाणी व्यवस्था बरोबर घेतली नाही, कारण बाटली या गादीवर म्हणू नये म्हणून म्हटलं. पण त्यांच्या भोजनाची शिदोराची मात्र काळजी कोणाला होती? आणि ती काय सामान्य काळजी नव्हती, धर्मपत्नी म्हणून होती. विठ्ठल विठ्ठल. माता भगिनींना विचारतो आता, त्या मला माहिती असं सांगणार आहे की काळ बदलला महाराज, पण असा एक काळ होता आपल्या घरातील ज्येष्ठ श्रेष्ठ पती वगैरे जेवल्यानंतरच आपण काय करायचो. ते चुकीचं आहे की बरोबर आहे? मी काय विचारावं तुमच्या सारख्यांना, माझ्यासारख्या लेकरांनी. पण ही वस्तुस्थिती फार दिवसाची नाही हो महाराज. मला आता त्यातलं एक पुन्हा सांगा, जेव्हा अशी मर्यादा होती तेव्हाचे दिवस आणि आताचे दिवस फरक वाटतो का हो तुम्हाला? आता त्यातले फरक स्पष्ट करायचे झाले तर फार मोठी निर्दय अवस्था आपली आहे, हे त्यातून निघेल म्हणून मी ते करत नाही बरं का महाराज. पण ही वस्तुस्थिती आपल्या परंपरेची आहे. पतीच्या जेवणानंतर जो प्रसाद शिल्लक राहील तो प्रसाद त्या धर्मपत्नीने सेवन करायचा, ही आपली भारतीय संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल. असंही वाचलं ऐकलं आणि अनुभवलं, जरी शिल्लक राहिले नाही त्यांच्या उच्चिष्ट पात्रावरचे 2 घास घाले तरी पोट भरायचं, हे पतिव्रतेचा धर्म आपल्या भारतीय संस्कृती. बरं काही वस्तुस्थिती आहे महाराज. तसंच भानवसे कुळातील जनाबाई नावाची पत्नी म्हणून आमच्या सावता बाबांच्या जीवनामध्ये एक धर्मपत्नी लागली महाराज. काय बाबांना मदत केली, पुन्हा तानामध्ये बाबांबरोबर अनेक अनेक अनुभव घेतले. कटू आले असतील, चांगले आले असतील, नवे नवे कष्ट करून चांगलं शेत पिकवलं आमच्या सावता बाबांनी आणि जनाबाई महाराजांनी. आता चरित्र तुम्ही ऐकतच असाल, ऐकायलाही समाधी सोहळ्यात सांगतीलच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू महाराज वगैरे. पण ऐका, ऐन चांगल्या जोमात आलेलं हात्या आलेलं पीक महादेव शास्त्री आणि कामाजी माळी नावाच्या विरोधकांनी जनावरांकरवी उद्ध्वस्त केलं, दुष्ट माणसांकरवी उद्ध्वस्त केलं. सावता बाबांच्या वृत्तीमध्ये नाही बदल झाला, पण जनाबाई महाराजांना ना बाबांच्या पत्नीला वाईट वाटलं. का हो, एवढं त्यांनी केलं तरी तुम्ही काहीच म्हणत नाही. बाबा म्हणायला लागले, अगं त्यांनी नाही केलं, ही माझ्या पांडुरंगाची इच्छा आहे. आणि एक ऐकून ठेवा बरं का, हे सूत्र विसरू नका. जेव्हा आपल्याकडनं काहीच अपराध घडत नाही तरी आपल्यावरती तशा प्रकारचं संकट येतं, याचा अर्थ त्या ठिकाणी ती आपली परीक्षा आहे, तो आपला दोष नाही. बाबा म्हटले तरी मी केलंच काय त्यांनी मला विरोध करावा असं, आणि ते जर मला विरोध करत असतील आणि मी विरोधाला विरोध करणं हा माझा परमार्थ नाही आहे. याला साधुत्व म्हणतात महाराज. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. आम्हाला एका घरातले सण होत नाही, गावातले होत नाही, जगाचे आघात आहे. बाबांनी काहीच म्हटलं नाही. अहो पण यांनी असं का केलं? मग बाबा म्हटले, अगं मी नांगरत असताना ना एक शेंद्राचा दगड देव आडवा आला मसोबा, आणि तो दगड मी बांधायला ठेवला. म्हणतात ना कावळ्याला उडायला, गावात पटकीची साथ आली. आणि ह्या विरोधकांना असं वाटलं सावता बाबांनी हा दगड उचलला, मसोबाचा कोप झाला म्हणून गावावर काय आलं? संकट आलं. पण यातलं एक मर्म ऐकून ठेवा, मला खूप आवडलं बाबांच्या त्या चरित्रातलं ते वाक्य. आपल्या स्वतःच्या निज कार्याच्या आड देव आला तरी तो बाजूला करावा. बापू मला खूप आवडला हा शब्द. त्या मी 15 मिनिटं त्या वाक्यापाशी समाधीस्थ झालो. वाचायचं म्हणून वाचू नका, पारायण करायचं म्हणून करू नका. संत चरित्र, संत प्रमाण मंत्र आहेत बरं का महाराज, घडवतात आपल्याला. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. संतांच्या संगे आम्ही बी घडलो आणि संतची झालो. किती चांगले प्रमाण आहे पहा. बाबांनी सांगितलं का बरं तो दगड मी बाजूला केला? कारण तो माझ्या कामाच्या आड आला, मला अडथळा आणला. देव जरी कामाच्या आड आला तरी तो बाजूला करावा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.
कर्मेंद्रिय सुखे करीती कर्मे असे की जे वर्ण विषयी भागा आली, मला वाटतं 12व्या अध्यायाच्या 6व्या क्रमांकाची महत्वाचा मुद्दा असा आहे, हेच काहीतरी त्या ठिकाणी एक पालट धरलं आणि विरोध केला. जनाबाई महाराजांनी बाबांच्या अर्धांगिनी धर्मपत्नीने खूप आग्रह केला होता, त्यांना काहीच नाही. नंतर त्यांच्या लक्षात आलं, आमचे बाबा म्हणजे काय, हे सामान्य नाही व सामान्य आहे. आणि दुसरा प्रसंग घडला, त्यांच्या माहेरची माणसं आली. म्हणतात बाबांचं असं होतं, देहीचं विदेही भोगोदशा. पाहुणे आले तरी बाबांचं लक्ष नव्हतं, विचारलं नाही. मग जेव्हा बाबा भजनातून उत्थान झाले, मग नमस्कार वगैरे, मग पत्नीला वाईट वाटलं का हो, आपल्या घरी माझ्या माहेरची माणसं आली आणि तुम्हाला पुढचं सगळं माहित आहे, माहेरचा पुत्र सुद्धा किती तो माणूस तो वेगळाच भाग आहे. मग वाईट वाटलं आणि सावता बाबांनी पत्नीची क्षमा मागितली, माझ्याकडून चुकलं असेल, नाही ही अवस्था तुमची झालीच कशी हे सांगा. मग बाबांनी अभंगाच्या पहिल्या चरणातून त्यांना उपदेश केला. प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंच असोनी परमार्थ साधावा, प्रपंच असोनी परमार्थ साधावा. वाचे वाचे चांगला करावा, आलेल्यांचं आदर स्वागत करावं, सन्मान करावा, जेवण त्यांच्या बरोबर करावं, विचारपूस त्यांची करावी. पण बाबांना विचारल्यानंतर ऐकायला मिळालं, अगं प्रपंच सोनी परमार्थ साधावा. साधावा शब्द महत्वाचा आणि बोलण्याचा आहे, पुढे बघू आपण. पण प्रपंचातही राहायचंय आणि परमार्थही साधायचा आहे. आता काही काही माणसं तुकोबारायांच्या प्रमाणाची खूप 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 मोठी जोड घेतात. त्यांना म्हटलं की काव तुम्ही वारीला नाही, दिंडीला नाही, सत्कर्मात नाही, मंदिरात नाही, प्रवचन कीर्तनाला नाही, गावात काही सदधर्माचं काम निघालं, गोरगरिबांच्या सेवेचं म्हणा सहकार्याचं तिथं उपस्थिती नाही, ते म्हणतात आपलं कामामध्ये काम. प्रमाण सांगणारी माणसं आहे, माफी मागतो हे प्रमाण माळकऱ्यांपेक्षा बिगर माळकरी जास्त म्हणतात. आणि पारमार्थिकापेक्षा दुसरी माणसं या प्रमाणाला जास्त वापरतात. हे जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणाचं वैशिष्ट्य आहे. काय वाटतं तुम्हाला? त्यांना खूप समाधान वाटतं या प्रमाणाने. मी म्हणेन महाराजांनी हाच विचार केला असेल की अरे यांच्याकरता आपण सगळं गाथाच करणार आहोत, पण एखादं प्रमाण त्यांना असू दे. ते म्हणतात कामामध्ये काम. खरंच का यांच्या कामात राम राहतो महाराज. आणि एक वस्तुस्थिती ऐकून ठेवा, परमार्थाच्या, धर्माच्या, संस्काराच्या, संस्कृतीच्या काही गोष्टी आपणच आपल्या साक्षीने केल्या पाहिजे, दुसऱ्याची साक्षी तिथं नको आहे. हे वाक्य चांगलं आणि लक्षात ठेवा. सदोदित आचरणात आणा. दुसऱ्याची साक्ष मानवी जीवनाच्या जगण्याला असणं हा मानवी देहाचा नीच अपमान आहे. काय वाटतं तुम्हाला? मी चोरी केली आणि ती कायद्याने सिद्ध करावी हा मनुष्यत्वाचा घोर अपमान आहे. काय वाटतं तुम्हाला? विठ्ठल एवढं घेऊन जा. कामामध्ये काम,
किंवा विष्णुदास विनवी नामा भूलो नका भव कामा धरांतरे निज प्रेमान चुका नेमा हरी भक्ती. बाबांनो, प्रपंच सोडू नका, संसार सोडू नका. अजून एक ऐकून ठेवा, अंगीकारल्यानंतर सोडणं हे घोर पाप आहे, पातक आहे. सोडायचा नाही, टाकायचा नाही, जाळायचा नाही, क्लेश त्याच्याबद्दल करायचे नाही. अजून एक ऐका, त्याला वाईट म्हणायचं विठ्ठल प्रपंची असावी. सगळ्या संतांचा आपल्याला हाच उपदेश आहे, सांगणं आहे. जरूर पैसा कमवा असंही सांगितलेलं आहे. जोडून या स्वधर्मे अर्जेते स्वधर्मेची विनियोगी जी. ज्ञानेश्वरी. कमवा, त्यातलं वर्म महत्वाचं. संसार करा, प्रपंच करा, नाही असं नाही. त्याच्यात राहा, नाही असं नाही. पण परमार्थ साधावा. आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे, बाबा तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण आतापर्यंत आमचा अनुभव आहे संसारात परमार्थ साधताच येत नाही. आणि माझ्या कीर्तनापुरतं मी बोलेल, ज्याला कुणाला याबद्दल शंका असेल, बोललं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. माझ्यापुरतं मी सांगेन तुम्हाला, इतरांचं कीर्तनकाराचा विषय वेगळा. आमचा अनुभव असा आहे, एक तर संसारच होतो, नाही तर एक तर परमार्थच होतो. आणि वारकरी संप्रदायामध्ये संत श्रेष्ठ तेच आहे, आणि म्हणून ते संत श्रेष्ठ आहेत सावता बाबा. हे सामान्य कीर्तनकाराचं पारितोषिक नाही. नीट ऐका बरं का. आता सावता बाबांच्या बाबतीत माझ्यासारख्या अज्ञानी कीर्तनकाराचं पारितोषिक नाही, एखाद्या विद्वानाचं पारितोषिक नाही, एखाद्या राष्ट्राच्या मुख्य, त्याचे नाव मला माहित नाही किंवा ते मी घेतही नाही, त्यांचं पारितोषिक नाही. तर ज्ञानियांचे राजे, नामाचं मतिमंत स्वरूप भगवान परमात्म्याची प्रेम भंडारी, त्यांचं पारितोषिक आहे. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हे पारितोषिक आहे महाराज. खऱ्या अर्थानं अशा संतांनी बाबांना असं म्हणावं, काय प्रपंच असेल, काय परमार्थ असेल, विठ्ठल मग आमचा अनुभव असा आहे, काय फरक आहे हे सांगा. आणि असं कधी समजू नका की ते आम्हाला जमणार नाही, असं बसून ऐकू नका. आपण सारखे करीती. बाबांनी जे केलं ते आपल्या करता, आपल्याला व्हावं, करता यावं म्हणून केलेलं आहे. मग आपल्याकडनं होत नाही, त्याचं कारण थोडस वर्म आहे, तेवढं नीट ऐका. आता अगदी थोडं आहे, अगदी थोडं आहे. जसं म्हणतात बा, नाव पाण्यात असावी का पाणी नाळ्यात असावं. जर उलट झालं तर काय होईल, नाव बुडाल्याशिवाय. नाव तारी हे साचार, माझी बैसले थोर थोर, परित थारके विन पहिलं पार, समर्थ नर न पावती. भागवत. ती बुडाल्याशिवाय राहत नाही बरं का महाराज, बुडाल्याशिवाय राहत नाही. तसं संसारात आपण राहा, पण आपल्यात संसार येऊ देऊ नका. आलिप्त कमल जळी जैसे, आलिप्त कमल सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ. आलिप्त कमल जळी जैसे, आलिप्त कमल जळी जैसे, आलिप्त कमल जळी जैसे. शास्त्रात पद्मपत्र मीमांसा गीतेचा श्लोक पाहतो.
कमळ पाण्यात राहतं पण पाणी आपल्यावर येऊ देत नाही महाराज. तसं आपण संस्कारात राहा पण संसार आपल्यात येऊ देऊ नका. थोडं बोलतो आणि साधं आहे महाराज. संसाराकरता रडणाराची यादी काढा आणि देवाकरता किंवा परमार्थाकरता रडणाऱ्यांची यादी काढा. कोणाची जास्त आहे? मला वाटतं सापडणारच नाही. माझ्या सह बोलतो मी. तो भाग्यवान आहे, देवा करता रडतो, परमार्था करता रडतो. अजून सोपं करून सांगतो, दिवसभर केलेलं काम झालं नाही याच्याबद्दल पश्चाताप करतील संसाराच्या, पण 15 मिनिटाचा हरिपाठ झाला नाही याच्याबद्दल कोणी पश्चाताप करत नाही. शोकांतिका आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल खरं तर हे घडलं पाहिजे. दिवसभराचं काम हे आपोआप होणार आहे. स्वाभाविकता आहे महाराज, स्वाभाविकता आहे ती. पडिले वडन, कारण आमच्या जन्मात आम्ही प्रपंच संसार केलाच आहे. आहार, निद्रा, भय. पशु पक्ष्याच्या जन्मात होतो तेव्हा संसारच केला ना आपण. मुलांना जन्म दिले ना आपण, त्यांचेच पालन पोषण केलं ना आपण. तेव्हा नको तेच खाल्लं ना आपण. तेव्हा उलट एक संधी होती, कोणी म्हटलंच नाही माळ घाला म्हणून. कुत्र्याला कोण म्हणणार आहे महाराज? डुकराला कोण म्हणणार आहे? तरवम किमना जीवंते बसरी किमना श्वासंतु किमना खादंती न मेदंती ग्राम पशुवा परी. झाडे जिवंत आहे, ते श्वासोश्वास करतात. पण काय फरक आहे आपल्यातून त्यांचं? वाईट याचं वाटलं पाहिजे. ज्ञानेश्वरी झाली नाही, सावता बाबांच्या दर्शनाला गेलो नाही, मंदिरात आलो नाही, कोणाला सहकार्य केलं नाही, परोपकार केला नाही. तुका म्हणे फार फुकाचे जीवन करी पाजा. काय समाधीला पोचणारे प्रमाण आहे. विठ्ठल विठ्ठल प्रपंच सोनी परमार्थ साधावा. प्रपंचात राहायचंय आपल्याला. सरळ तुम्ही एक शंका उपस्थित केली, बाबा सामान्य समजू नका संसाराला, प्रपंचाला. आणि खरंच आहे, सामान्य नाहीच आहे. चांगल्या चांगल्यांची माफी मागून एक शब्द वाट लावणार साधन म्हणजे प्रपंच संसार. चांगल्या चांगल्यांना पतणारा नाही. अजून एक सांगू का? चांगल्या चांगल्यांना आपल्याकडे आकर्षित करतो, ओढून घेतो. जसं मोठ्या कीर्तनकारांचा दृष्टांत आहे. मला वेळ फार कमी मिळाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी. 2 मित्र आहेत. पावसाळ्याचे दिवस रस्त्याने चालले, नदीचा किनारा. इतक्यात भरून आलं, पाऊस सुरू झाला, उगमावर पाऊस झाला, नदीला पाणी आलं, पूर. थंडी वाजली, पूर्व नियोजन नव्हतं. एक जण म्हणायला लागला, काय आपला प्रसंग उडवला बुवा, काय अवकृपा झाली असेल बुवा. ते देवाचं म्हणले असतील, पण मला तो शब्द वापरायचा नाही, वापरून नाही. देव कधीच अवकृपा करीत नाही, देव कृपाच करतात, म्हणून त्यांना देव म्हणतात. आणि काय थंडी वाजते, हे काय गुडगुडी भरली बुवा. तितक्यात त्या पाण्यामधून एक काळी वस्तू वाहत येत होती. दृष्टांत तुम्हाला माहित आहे, माझ्या विषयापुरतं बोलतो. एक जण म्हणाला, अरे काय कृपाच झाली म्हणायची. ती बघ, आपण मनात आणलं तिकडून लगेच घुंगडी वाहत येत आहे. पण करावं काय? मला तर दुसरं म्हणलं, पोहण्यात तरबेज आहे ना, काय काळजी करतो तू? टाकली ना उडी महाराज. पोत जवळ गेला, त्या वस्तूला त्याने कवेत घेतला. आता ती वस्तू नव्हती, घोंगडी नव्हती, ते अस्वल होतं. त्याचा स्वभाव आहे, त्याला जे मिठी मारी त्याच्या दुप्पट्टी दुसऱ्याला मिठी मारत. मग त्याने याच्या गळ्याला मिठी मारली. वर्षाच्या लक्षात आलं, अरे हा बुडू राहिलाय, त्याला त्रास होऊ राहिलाय. हा वरून म्हणून छोड़ दो कमली को, छोड़ दो कमली को. तो म्हणतो, मैं कमली को छोड़ता हूं लेकिन कमली मुझे छोड़ती नहीं. अरे मी त्याला सोडायचा प्रयत्न करतो, पण ते मला सोडत नाही. तसं संसार रूपी अस्वल तुम्ही आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो, पण ते अस्वल असं गळ्यात पडलं का आपल्याला ते सोडत नाही. आणि सावता बाबांसारख्यांचा पुरुषार्थ तोच आहे का त्याला आपल्या गळ्यात पडू देत नाही. विठ्ठल प्रपंच असरे, प्रपंच असोनी परमार्थ साधा. नीट ऐका आता, त्याला आपल्याला येऊ देऊ नका.
मग त्याची वर्म काय हो महाराज? तर जगद्गुरु श्री तुकोबारायांना विचारू आपण, महाराज अशा अशा प्रकारचं वर्म आम्हाला माहिती पाहिजे तुमच्याकडनं. महाराज म्हणतात एक करा, तुम्हाला जे जे प्राप्त होणार आहे ना ती घटना एक वेगळी जीवनामध्ये वेगळ्या बाजूला ठेवा. अन्न मान धन हेतू प्रारब्ध आधी त्याच्याकरता तुम्ही अट्टहास करू नका. आणि केलं तरी तुम्हाला जे मिळायचं आहे त्याच्याशिवाय वेगळं काहीच मिळणार नाही. आणि जे मिळायचं आहे ते आपल्या ओटीतून खिशातून कोणीच ओरबाडून हिसकावून नेणार नाही. पण मात्र परमार्थ अट्टहासाने करा. मनुष्य देहाचं ते खूप मोठं प्रयोजन आहे, ते सिद्ध करा. संसारात होणाऱ्या कोणत्याच गोष्टीबद्दलचा पश्चाताप करू नका. तो त्याचा स्वभाव आहे. काय आहे? संसार दुःख मूळ. आणि तुमचं आमचं झालं काय माहितीये का? कीर्तनकारांसह दुःखाचं मूळ असणाऱ्या संसाराला सुखाची फळं पाहणारी तुम्ही आम्ही सगळेच त्या ठिकाणी अज्ञानी म्हणून गणले गेलो आहोत. मला तितकं ज्ञान नाही, पण काही काही कीर्तनकार म्हणतात आंब्याचं झाड लावायचं, निंबाऱ्याच्या निंबोळ्या पाहिच्या. खरं आहे का ते? किंवा निंबाऱ्याला आंब्याचं फळ येईल असं खरं आहे का? संसाराचं दुःख रूप आहे, दुःखाचं मूळ आहे. आतापर्यंत प्रत्येक मागून जे आले त्यांचा अनुभव हाच आहे. आता जेवढे तुम्ही आम्ही आहोत तुमचा आमचा अनुभवही हाच आहे. आणि पुढे जेवढे तयार होतील त्यांचा अनुभव सुद्धा. आणि तुम्ही आम्ही एक कंबर कसली याला सुखी बनवायचं आहे. खरं आहे का वय? त्याचा स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही. काही केलं तरी नाही. निंबाची या झाडा साखरेचे आळे, आपुली ती फळे निंबोळ्या गोळ करायच्या. किती पोते साखर टाकायची? खत घालायचं साखरेचं. होईल का हो? संसार सुखरूप होऊ शकत तरी का नेन ते होते मागे ऋषी, जे जन लोकासे दुरावले. कंदमुळे वगैरे वगैरे पुढचे प्रमाण फार सुंदर आहे. पहा तुम्ही, नदी नाले देतील ते पाणी प्यायले. आणि खऱ्या अर्थानं आपली जीवन यात्रा खूप सुखरूप त्यांनी पहिल्या तीरापर्यंत नेली. म्हणून संसार दुःख रूप नाही, संसाराचं तादात्म्य दुःख देतो विठ्ठल. ममत्व दुःख देतं. ममेति मूलम दुःखश्च निर्ममेति च निवृत्तिः, सुखस्य विगमे दुःख न दुःखम गृहमुष्यति. मी आणि माझं म्हटलं की दुःख आहे. कार्यक्रमाला आलो, गाडी बाहेर उभी, दगड लागला, कोचा पडला. पण ज्याने म्हटलं ही गाडी माझी त्याला काय होईल? आणि आपण म्हटलं आपली नाहीच आहे, आणखीन का दगड टाकेल? होऊ नाही झाला अपघात. गावातला आहे आशिक कुणाचा? अहो घरा शेजारचा आहे, दुःख थोडं वाट. अहो तुमच्या घरातला आहे, काय झालं? ममेति मुदम दुःखश्च निर्ममेति च निवृत्तिः. घरातलं म्हटल्यावर लगेच. तसं संसार माझा आहे, मी संसाराचा आहे. दुःख तर आहेच, पण किती? दुःखाचे डोंगर सोसावया, कारे दास वसे संसाराचा खरं. आता यातोय स्वतंत्र विषय बोलण्याचा. दास म्हणजे काय? संसार जे जे का आणायला लागेल ते आणतो माणूस. दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, पाऊस पाणी सगळं सगळं हा दासच आहे संसाराचा. अजिबात उणीव नाही. आणि आतापर्यंत पूर्ण झाला अशी ही कोणाची अनुभूती नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये तो येऊ द्यायचा नाही. सावताबाबांच्या जीवनामध्ये जेवढं जेवढं तो मळा वगैरे सगळं होतं ना, एकच त्यांच्यावर संस्कार आई वडिलांचे होते. हा मळा पांडुरंगाचा आहे. पंढरीश परमात्मा याचा मालक आहे. पुढीला भंडार धन्याचा हा माल, मितव हा माल, निमित्ताचा ध्वनी केला शेजारी, निमित्ताचा ध्वनी केला शेजारी, निमित्ताचा ध्वनी केला शेजारी, निमित्ताचा ध्वनी केला शेजारी. माझे मनोनी वाया गेला, माझे मनोनी वाया गेला, माझे मनोनी वाया गेला, माझे मनोनी.
स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रुक्मा देवी वराची. माझं तर जवळ आहे पण जवळ दिसतं ना हे मृगजळ. नुसतं मृगजळ नाही, स्वप्नीचे मृगजळ, मिथ्यातलं मिथ्यत्व. मला तिथं तात्विक वेदांतिक बोलता येत नाही, पण स्वप्नातलं मृगजळ काय बोलणं असेल. आणि ते जर सांगायला आलं तर अभिमान नाही, माणसं कीर्तनात जागीच राहणार नाही. मुद्दा असा आहे, पहिली गोष्ट संसार ही मायाजाळ आहे, प्रपंच ही मायाजाळ आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, वास्तवपेक्षा माया जास्त नाचवते, जास्त त्रास देते, जास्त दुःख देते. मला वाटतं ज्ञानोबरायांना विचारू ज्ञानेश्वरीमध्ये आमचा मुद्दा असा आहे, माऊली काय म्हणता तुम्ही? माऊली म्हणतात ऐका, जेत संसार चित्र उमटे, तो मनरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. तुमचं आमचं तादात्म्य का जडलं माहित आहे का? आपण या हृदय पटलावरती त्याचं चित्र उमटून घेतलं महाराज. जसं पट म्हणजे पडदा, जेत संसार चित्र उमटे, तो मनरूप पटू फाटे. पट म्हणजे पडदा. या मनरूपी पटलावरती पडद्यावरती आपलं चित्र उमटलं. मुलं बाळ, धन संपत्ती, बँक बॅलन्स काय असेल ते इस्टेट, आणि मन ते दृढ झालं. माऊली दृष्टांत देतात, समजा नितळ पाण्याने भरलेलं सरोवर आहे आणि त्याच्या काठी तुम्ही उभा आहात, तुमची प्रतिमा त्याच्यामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. पण कालांतराने आवर्षण नाम दुष्काळ पडला तर ते पाणी आटल्यानंतर प्रतिमा काही केली तर दिसणार नाही, कारण ते पाणी आटून गेलेलं माध्यमच नाही. तसं मनाचा अंतकरणावरचा संसाराचं चित्र एकदा पुसून टाकलं ना, पुन्हा तो संसारच नाही. विठ्ठल म्हणून या बाबांसारख्याने, सावता महाराजांसारख्याने आपल्या मनोरूप पटलावरचा तो पडद्यावरचं चित्रच काढून टाकलं, पुसून टाकलं. प्रमाण सगळ्यांना माहित आहे, सगळे ते म्हणत असतात, सगळ्यांच्या दररोजच्या पाठातले आहेत, मी वेळ घेत नाही. म्हणून त्यांना संसार बाधक ठरत नाही. चांगल्या चांगल्यांना बाधक असलेला संसार त्यांना बाधक ठरत नाही. गुरुवर्य परमपूजनीय संदीपन बाबांच्या मुखातलं वाक्य सांगतो. एक वर्ग असा आहे सर्पाला किंवा सापाला घाबरतो, आणि एक वर्ग असा आहे सापाला पकडून त्यावर उपजीविका करतो. दोघांचा फरक काय हो? काय केलं दोघांनी? त्यातलं वर्म काय? जो त्यावर उपजीविका करतो, त्या सर्पावरती ज्याने मात केलेली आहे, त्याने त्याचा विषाचा दात काढलेला आहे म्हणून. आणि तुम्ही आणि जे घाबरतो ना, त्या विषाच्या दातामुळे घाबरतो. माणसं विषारी सर्पाला घाबरतात का बिनविषारी? आणि संसाराचा दुःखरूप विषारी दात फार प्रतिकूल आहे महाराज. चांगल्या चांगल्याना काढता आला नाही, पण संतांनी तो विषारी दात संसाराचा काढून टाकला, म्हणून संसार त्यांना बाधक ठरला नाही. बाधक ठरला नाही. उलट ते म्हणतात संसारी असावे, मग नसावे हा पुढचा मुद्दा आहे, तो आपल्याकडे नाही आहे. असावे म्हटले का बरं? त्यांनी दुःख रूपी विषाचा दात काढून टाकला. तसं आपल्याला काढता आला पाहिजे, पण एवढं सोपं नाहीये. बाबांसारख्याने तो काढला आणि पत्नीला तेच सांगितलं, ऐक, प्रपंचे असोनी परमार्थ साधावा. आता साधावा हा वादवाचक शब्द आहे बरं का. साधावा, जसं मी मागा म्हटलो ना, साधता येत नाही पण प्रयत्न करावे. झुंजार ते एक विष्णुदास साधावा. मग आम्हाला त्या प्रपंचामध्ये परमार्थाकरता लागणारी विरक्ती साधायची आहे बाबा. कशी साधली पाहिजे? फार सोपी आहे महाराज. विधीने सेवन विषय त्यागाचे समान साधावा. येतंय का बघा तुमच्या लक्षात? विषय भोग घ्या नाही असं नाही, पण विधीने घ्या. अविधी आचरण परम दूषण वेदो नारायण बोलिले. आता आपण मंदिरातला प्रसाद घेतो आणि घरी जेवण करतो. मंदिरातल्या प्रसादात आणि घरच्या जेवणात फरक एवढाच आहे की देवाला भोग देऊन उर्वरित असतं,
देवाच्या प्रसादे करारे भोजन. आणि घरामध्ये आपल्याच करताना आपल्याच मनाने ना आपणच केलेले पण निषिद्ध पदार्थ नसावेत ही माझी विनंती आहे. विहित पदार्थाने भोजन करावं, युक्त आहार विहार वगैरे 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 जाऊ द्या, पण मग ते आपण एक पोट भरायच्या ध्येयाने केलेले असतात म्हणून ते जेवण असतं महाराज. मग असं करा ना, त्याच प्रपंचात संसारात जेवताना म्हणा ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन प्रिय जीवित्व नाही पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे. तो यज्ञच आपण करत आहोत ना, किंवा ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मत्यगंत ब्रह्मकर्म वगैरे यज्ञ शिष्टाशिनो, किंवा उत्तम ते अन्न हरिस्मरणी भोजन तुकोबाराय म्हणतात. तेच अन्न उत्तम आहे. राम म्हणता ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. मग जर ते अन्न खाताना प्रसादात रूपांतर करायचं असेल तर हा विधी करा. प्रपंचे असोने परमार्थ साधा, तर साधावा. आई वडील आहेत ना प्रपंचात संसारात, हाडा मासाचे समजू नका. काहीतरी घरामध्ये त्यांचं वय झालं म्हणून पडलेत कोपऱ्यात असं समजू नका. तुका म्हणे माय बापे अवघे देवाचेच स्वरूपे, सकळ तीर्थांचे धुरे जी एका माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे दोन किजे. त्यांची पूजा करा, सेवा करा. एक वर्ग आहे त्यांना वंदनीय मानतो, एक वर्ग आहे त्यांना आदरणीय मानतो, पण तो श्रेष्ठ वर्ग आहे त्यांना पूजनीय मानतो. विठ्ठल प्रपंचात असलेले आई वडील हे देवाचे स्वरूप आहे, रूप आहे. म्हणून प्रपंच असोने परमार्थ साधावा. नीट ऐका, लागणारा अर्थ संचय सगळ्यात महत्वाचा आहे. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. घरातले सुद्धा तेव्हाच ऐकतात जेव्हा आपल्या खिशात. बापूंची तुमची क्षमा मागून बोलतो जरा, तुम्ही म्हणतात म्हणून तो शब्द वापरतो. मोठे कीर्तनकार तेव्हाच भेटतात, तेव्हाच येतात जेव्हा आपल्या नियोजनाची आर्थिक बाब सबळ असते. मला माहिती तुम्ही एवढा डिलीट करूनच दाखवा नाही, लोकांना पसंत आणि माझा स्वभाव. लटिके ते रुचे साच कोणाही न पची. खरं नाही आवडत महाराज. आणि खूप चांगली म्हण आहे, मी तर त्याला मंत्रच म्हणतो, खरं बोललं तर अर्थ कमवताना संसारामध्ये ते आपल्या घरात येताना सद्व्यवहाराचा असू द्या. उत्तम व्यवहारे. पुढचं नीट ऐका बरं का महाराज. कुणालाही त्रास देऊन अंतकरण दुखून एक रुपया सुद्धा घरात आणू नका, कमवू नका. काय तुमचं कोणी नेणार नाही, भरपूर. आणि एक सांगू का, जैशी करणी वैसी, हे जर सूत्र आहे तर तुम्ही चांगलं करा, का चांगलं होणार नाही याच्यावर सुद्धा विश्वास ठेवा. कारण कलियुगाच्या प्रभावात चांगल्या गोष्टीवर आपला विश्वास नाही म्हणून आपण अधपतनाला जातो. हे विसरू नका. मी त्या अधिकाराचं नाही तुम्हाला इतकं मार्गदर्शन करण्याचा आणि एवढं उपदेश करण्याचा बरं का, पण हे खरे जीवनाचे सूत्र मी तुमच्या पुढे मांडत आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे, ती अर्थ, तो पैसा, ती बाप, ती लक्ष्मी चांगल्या व्यवहाराने येऊ द्या. अजून पुढचं नीट ऐका. दुसऱ्याच्या कोणत्याही वस्तूला आपलं म्हणू नका. विठ्ठल विठ्ठल. काय परंपरा आहे, जनक राजाने दान करावं, त्या ब्राह्मणाला नाकारता नाकारता पेटी सापडावी, ती दरबारात यावी. ब्राह्मण म्हणे तुमची आहे. महाराज म्हणतात, जनक महाराज म्हणतात मी दान केलेलं आहे, तुमची आहे. ब्राह्मण म्हणतात महाराज तुम्ही मला शेती दान केली, शेतीतलं धन नाही दान केलं, माझ्यासारख्याला मिळाला तर काय करील आज. काय व्यवहार आहे.
या परंपरेला दृष्टीसमोर ठेवून चालण्याकरताच आमच्या वारकरी संप्रदायाने ही कीर्तन प्रणाली काढली आणि ही परंपरा काढली. माणसातला माणूस जाग करण्याकरता कीर्तन आहे. नीट ऐका, त्याने त्या विचाराने तेवत राहण्याकरता, परंपरा तेवत ठेवण्याकरता ही या व्यासपीठाची निर्मिती आहे बरं का. आणि म्हणून अशा सगळ्या दृष्टिकोनातून आपण परमार्थ साधत सदव्यवहाराने एकदा तो प्रपंच करण्याकरता आपणच काय सावता बाबांच्या घरी जसा भगवान परमात्मा ते करायला आला, तसा आपला प्रपंच करायला सुद्धा, संसार करायला सुद्धा देव आल्याशिवाय राहणार नाही. ही अनुभूती संतांची आहे. ही झाली आचाराची, सदविचाराची विचार प्रणाली प्रपंचात राहून बरं का महाराज घेऊन बाबा म्हणतात आपल्या पत्नीला उपदेश करताना बाबा म्हणतात, ऐक, प्रपंच असोने परमार्थ साधावा. पण कसा साधावा? वाचे आळवावा पांडुरंग. अगं वाचेनं सतत त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत राहा, नामचिंतन करत राहा. भगवान परमात्म्याने दिलेल्या, ज्याला व्यावहारिक भाषेमध्ये गॉड गिफ्ट म्हणतो पाहतो, मानवी शरीराच्या अनुषंगाने काही विशेषत्व इतर शरीरांच्या व्यतिरिक्त दिले. त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आपल्याला वाणी दिली, वाचा दिली, बोलता येतं हे महत्वाचं आहे. पण नीट ऐका, त्याचा गैरवापर सुद्धा तितकाच घातक आहे. एक वाक्य फार सुंदर आहे, मला वाटतं भागवतातली वळी असेल. वाचे म्हणता राम राम, वाचे दुरोक्ती बोलता, यमदंड बैसती माथा, तेची राम राम म्हणता, हरिभक्त यम वंदिती. भागवतातीच ओळी. वाईटही बोलता येतं आणि चांगलंही बोलता येतं. राम राम म्हटलं तर यम, आता त्याचंही पुन्हा स्वरूप सांगायला लांब जावं लागेल, तिकडं काय जायचं मला सगळ्यांनाच माहित आहे. पण तो नमस्कार करतो. यमधर्म सांगेत होता, तुम्हा नाही ते सत्ता, किंवा तुका म्हणे कानी यम सांगेत होता, चिट्टे बळी अशिरो म्हणे हरिभक्त येणे गेले, अशाप्रमाणे पहा. का बरं? नामस्मरण. आणि तीच वाचा जर वेगळं बोलायला लागली तर मग ते यमदंड आहेत ना, मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, किंवा अशी पत्र खैराचे इंगळ निगतील ज्वाळ तैल पाकी. म्हणजे कढईत तेल टाकून पदार्थ आपण तळतो म्हणतात ना, असा शब्द आहे, तळतोच आहे ना. हा, तसं तळलं जातं. का बरं? जिभे दुरोक्ती बोलता. मी एक आज्ञा नाही आणि खरं प्रामाणिकपणे मी तुम्हाला विचारतो किंवा मला माहिती करून घेतो तुमच्याकडनं, देवाने आपल्याला दिलेली वाणी चांगलं बोलण्याकरता का वाईट बोलण्याकरता? थोडस ऐकू द्या, काय करण्याकरता ऐकू द्या, बोला ना, काय कशा करता? का तुम्ही बोलत नाही? देवाने दिलेली वाणी चांगलं बोलण्याकरता का वाईट बोलण्याकरता? बोला ना जरा. हो बाबू, ही माणसं बोलतात. आता पुढचं नीट ऐका. तुम्ही म्हणता चांगलं बोलण्याकरता, हे बरोबर आहे तुमचं उत्तर, पण अनुभूती खरी आहे का होई आपली? आता मी तुमच्या पुढे प्रश्न विचारतो, माझी तरी ती वस्तुस्थिती आहे का? आता तुम्ही मी गादीवर म्हणून सांगू शकणार नाही. ऐका. पाने मुद्दल झाडा जाई, तृणते प्रसंगेची जी, तैसे एका बोले होय सर्वाई हित, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम च यत्, स्वाध्यायाभ्यासम चैव वाङ्मयं तप उच्यते. 17 अध्याय. आणि तुम्हाला आम्हाला सगळं यातून साधता येतं बरं का. सत्य बोले मुखे, दुःखे अनेकांचे दुःखे, तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय. किती चांगला सोपा उपाय सांगितला महाराज. खरं बोला, आहे ते बोला,
नाही खरं बोलता येत तर निदान चांगलं बोला, दुसऱ्याला क्लेश होणार नाही आणि उद्वेग कर वाक्य उद्वेग होणार नाही असं बोललं पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबाराय भजन करायचे तर सिंह, वाघ, पशु, पक्षी जवळ यायचे. काय बोलणं असेल महाराज. म्हणून ज्ञानेश्वरीतली ओवी याच्याच करता आहे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आमच्या बोलण्याला ती ओवी वापरायची नाही, अपमान आहे त्या ओवीचा. ही फक्त संत वचनाला वाचेन भगवान परमात्म्याला आळवायचं. आणि जर तसं नसेल, वाचा नवे लाव जोडू त्याचे जिने. हरिपाठामध्ये सांगतात ज्याच्या मुखाला आणि वाचेतून देवाचं नाव येत नाही. लाव म्हणजे काय? हडळ. कवळे कवळे मुलं खाणारी हडळ म्हणजे लाव. आणि ज्याची वाचा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत नसेल, चिंतन करत नसेल, तर त्या वाचेला कलंक आहे महाराज. आमचा एक स्वभाव आहे अनुभूतीपूर्वक बोलणे. विठ्ठल पुढे जाईल. सौदा बाबा आपल्या धर्मपत्नींना म्हणतात, अगं वाचे आळवावा पांडुरंग. सतत त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत राहा. आणि संकोच वाटला आईसाहेबांना, जनाबाई महाराजांना, का हो तुम्ही म्हणतात आपण नामस्मरण केलं पाहिजे, आपण संसारात राहून परमार्थ साधला पाहिजे, पण आपला तो अधिकार आहे का हो? त्या अधिकाराचे आपण आहोत का हो? बाबा दुसऱ्या चरणात सांगतो, उजनीच काही न पाहे सर्व, उजनीच काही न पाहे सर्वता, उजनीच काही न पाहे सर्वता, उजनीच काही न पाहे सर्वता. पुराणी जगता, पुराणी जगता, पुराणी उजनीच काही न पाहे सर्वता, उजनीच काही न पाहे सर्वता. संकोच करू नको, संशय घेऊ नको. ज्याला तू अडवणार आहे, वाचेनं ज्याचं नामस्मरण करणार आहे, त्यांच्यापुढे उच्च नीच असा भेद आणि भाव नाही आहे. याती कोणाचाही त्या ठिकाणी विचार त्या भगवान परमात्म्याकडे नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हायस वेदशास्त्री जात वीत गोत कुळ शीळ मात बजे का त्वरित भावनायुक्त. तिथं जाती धर्माचा कुळाचाराचा आलो जवळ म्हणून बोलतो बरं का. आता माफी मागतो तुमची. माळी कोणाला म्हणतात? विठ्ठल. विविध रंगांच्या फुलांना एका दोऱ्यामध्ये गोवून जो सुविवंत बनवतो तो माळी. तसं विविध जातींच्या माध्यमातून सगळ्यांना एका दृष्टीने बघतो तो माळी. काय वाटतं तुम्हाला? का अशा अनुकूल व्याख्या तुम्ही अंतःकरणामध्ये धारण करत नाही? निदान भेद तरी जाईल आणि वाद तरी थांबेल. जागतिक पातळीचा वाद थांबवण्याची ताकद या प्रमाणामध्ये आहे. विठ्ठल. उंच नीच काही न पाहे सर्वथा. मनात संकोच करू नको. भगवान परमात्म्याने जेव्हा मनुष्य जन्म दिला ना, तेव्हा त्यांच्या पुढे एकच अभिप्रेत भाग होतात, मनुष्य देह. नंतर काही अर्थ लोपली. तो भाग मला सांगायचा नाही, माझा अधिकारही नाही. वादात्मक मी बोलत आहे, बोलू दे. सगळं समजत समाजाला माध्यम आहे, खिशात आहे, घरात आहे, पावलं पावली आहे, काय बोलायचं त्या बाबतीत. पण यांनी तो सर्व भेद केला आणि तुकोबारायांना बोलावं लागलं. वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐशे द्या सांगून मज पासी, ऐशे द्या सांगून मज पासी. तो अभिमान धरू नका. उच
आणि नीच म्हणून संकोचे बाळगू नका. पण खालच्या अजिबात नाही. परमार्थ करण्याकरता कोणत्याही जातीचा प्रतिबंध, व्यवस्थेचा अवस्थेचा प्रतिबंध नाही महाराज. भावना, श्रद्धा आणि तुमच्या अंतकरणातले सत्य संकल्प सगळ्यात महत्वाचे आहेत. विठ्ठल थोडं बोलू का? सांगतीलच कीर्तनकार समाधी सोहळ्याच्या किंबहुना प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून काही अंशी. पण थोडस जे देवाला जीव घालायचे, ज्यांनी देऊळ फिरवलं ही जगात ज्यांची ख्याती आहे बाबू, बरोबर? ज्यांच्या कीर्तनात देव नाचत होते, बरोबर? किती नाचत होते. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. तरी पण थोडासा अहंकार झालाच. मी कोण आहे? भगवान परमात्म्याचा भक्त आहे, श्रेष्ठ भक्त आहे, प्रेम भंडारी आहे. नाही बोलू पण बोलतोच. ज्ञानींचे राज्य आहे, तरी पण कुठेतरी देवाला उणीव, त्या बाबतीत आपण जास्त बोलतो नाही. मग भगवान परमात्म्याला तेच 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 भांडवल झालं आणि सौता बाबांचा मोठेपणा प्रकट करण्याची हीच वेळ आहे असं बाबा भगवान परमात्म्याला वाटलं. आणि म्हणून तुमच्यापेक्षा किंबहुना जातीपेक्षा किंबहुना यातीपेक्षा अंतरंग कसा असतो हे सांगण्याची ती वेळ आहे. कारण काही गोष्टी म्हणतात ना, कान टोचायला असं काहीतरी आहे बुवा. आता टोचतात, संस्कार करतात, आयुष्य संपलाय आपला. संस्कारहीन जगत. आणि म्हणून आपणच आपल्या धर्माशी जे एक पारिपत्य करतो आहोत, द्वंद्व करतो आहोत, त्याचं एक महत्वाचं कारण आपल्यावरती संस्कार नाही, म्हणून संस्कृतीची जाणीव नाही महाराज. जेवी सटवीचे राती तेवी रिझवणी दी. काय सटवी पूजनाचा संस्कार होता, नामकरण संस्कार होता. जाऊ द्या आता तो विषय. महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पांडुरंगाने यावं. बाजारात एक पुस्तक मिळतं बरं, कुर्मदास आणि सौता बाबांचं एकत्रित चरित्र आहे पहा. थोडं घ्या तुम्ही. आणि आज खूप मला तसं म्हणायचं नाही, पण ज्ञानप्राप्तीचे विषय अवगत करण्यापेक्षा संत चरित्राला जवळ करा, जीवन सुधारेल महाराज. जीवनातले व्यवहार आपल्याला कळतील, आपण कसं केलं पाहिजे. नवे नवे आपल्या जन्माची सिद्धीच होईल महाराज. तुका म्हणे जन्म आल्याचे झाल्याशिवाय राहणारच नाही महाराज. तर कुर्मदासांच्या निमित्ताने बाबा, नामदेव महाराजांच्या ज्ञानदेवांच्या निमित्ताने बाबा पांडुरंग सौता बाबांच्या माळ्यात आले. आणि पांडुरंगाने म्हणावं का हो, माझ्या मागे कोण लागले? याचा अर्थ विकृतीचा घेऊ नका. त्यांनी परमात्मा रूपी धन चोरलं म्हणून ते चोर आहेत. आपल्यासारखे चोर नाहीत ते. आम्ही हे बी डिलीट करा, सुशिक्षित बेकार चोर आहोत आम्ही. कंबर बांधतो काय, आता पुढचं सगळं कळलं तुम्हाला. महत्वाचा मुद्दा मला असं सांगायचा आहे, माझ्या मागे चोर लागले, मग मी काय करू? आता सांगा, सगळ्यांमध्ये जो लपलेला आहे तो म्हणतो मला लपवा. ऐकलं का तुम्ही? जो सगळ्यात लपलाय शोधण्याकरता काय काय करावं लागतं तरी सापडं. नाना साधनांच्या वगैरे वगैरे सगळे अभंग, निळोबारायांच्या 2-3 अभंगाचा पाठपुरावा चांगला करा. या बाबतीत तुम्हाला मी दिग्दर्शन करू, खूप चांगले. याची लागे होते जियले भोग, याची लागे हो केले नाना याग, याची लागे हो अष्टांगारी योग, याची लागे हो विषयाचे त्याग, जन्मोजन्मांतरी केली सूचना. फार सुंदर. काय काय केलं नाही या लपलेल्याला काढण्याकरता, पण अजून तो सापडला. पण तो सौता बाबांना म्हणतो मला लपवा. सांगा बाबा म्हणले, आता मला त्याचा भाव काही कळत नाही. नव्हे दास खरा परिहा झालासे डांगोरा, याशी काय करू आता तू हे सगळं जाणता नाही. पुण्यगाठी जरी येवे चुकवण्यासाठी दुका म्हणे का उपाधी वाढविली कृपाने दे. देवा मला काय कळतं यातलं, लपवा नका लपू.
ही लपवालपी आमच्या जीवनात आम्ही कधी केली नाही. तरी भगवान परमात्म्याने खूप मोठा अट्टास केला. आता मला थांबवायचे संकेत येत आहेत. बापू थांबतो. मला माहिती मी तुम्हाला रात्रभर खेळवी. माझा अभिमान नाही बरं का. एक प्रेमाची सलगी आहे महाराज. आणि आता एकात आपण 12 वर्षांनी आलो मी. 12 वर्षाची कसर करायची. महत्वाचा मुद्दा असा आहे, भगवान परमात्म्याने सांगितलं बाबा माझी जागा जगात कुठंच नाही. जयाचे चोकटे मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी. जया निजले ते उपासी वैराग्य ग. पूर्ण एक कीर्तनाची मला वाटतं महात्मानच तुम्हाला पाहत एक कीर्तन पूर्ण करणारी आहे. त्याचा मुद्दा मला तिथं लपवायचं आहे. आता एखादा माणूस म्हटला समजा महाराज मी एकाच किडनीवर तुझी एक किडनी दे, यावर साजेस आहे का? इतकं सोपं आहे का होते? देवाने म्हणा बाबा तुम्ही कापा मला बसवा. पण देवाची इच्छा आहे बाबाने असं करावं. आणि मग काय दैवी संकेताने तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे बाबांनी केलेलं ते दिव्य अशा प्रकारे का जे जागतिक अशा प्रकारचं सत्य आहे परमार्थातलं. आणि मी त्याला असं म्हणत असतो आमच्या वारकरी संप्रदायाचा तो स्वाभिमान आहे. त्याचं कारण नीट ऐका. त्रेतायुगात हनुमंतरायाने केलं तेव्हा काय आपण होतो नव्हतो याचं काय ज्ञान आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारी फारशी माणसं नाहीत असं माझा अनुमान. मी प्रत्यक्ष प्रमाण म्हटलो नाही, अनुमान. बरोबर नाही. दुसरी गोष्ट अनेकांनी तसं केलं त्यावेळेस नव्हतं, पण आपल्याला हे नाकारता येणार नाही. आमच्या सावता बाबांनी असं केलं ते खरंच ना स्वीकारावंच लागेल आपल्याला. साठविला दाता त्रैलोक्याचा. का बरं कशाने झालं हे? कोणत्याही प्रकारचा कोणताही वर्ण अभिमान नसताना, अधिकार नसताना फक्त एकच अंतरंग असा होता, सावता सागर प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आगर. सागर प्रेमाचे आगर. घेतला अवतार माळ्या घरी. बाबांचं प्रेमच एवढं होतं आणि त्याचं एकच आहे थोर प्रेमाचा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. म्हणून बाबा म्हणतात अगं तू असं करू नको. उंच नीच काही न पाहे सर्वथा. तो उच्चकुळातला आहे, तो खालच्या अजिबात ते भगवान परमात्म्याला आपल्या पांडुरंगाला ती गोष्ट मान्य नाही. मग त्यांनी पुरावा ठेवला. मग या कथा कशाला, हे शास्त्र कशाला, हे पुराण कशाला? भाऊ म्हणतात पुराणीच्या कथा पुराणीच्या विठोबार कुमारी. हरी विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. हरी विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. हरी विठोबार कुमारी, हरि गोपाल कुमार, गोपाल निसंकोचपणे प्रपंचामध्ये परमार्थ कर. 2 चरणाचा भाव एवढ्याच शब्दामध्ये येतो. निसंकोचपणे उंच नीच ह्या गोष्टी मनात न आणता मी भगवान परमात्म्याचे आहे. देव माझा, 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 मी देवाचा. आणि प्रत्येक साधकाला भक्ताला या व्यवहाराला हाताशी धरावं लागतं, सामोरं जावं लागतं. किंवा व्यवहार नसेल तर तो व्यवहार घडू शकत नाही. सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद कोणाला मागे पुढे माझं म्हणून करा. प्रत्येक जगातली प्रत्येक व्यक्ती माझं म्हणून व्यवहार सिद्ध करत असते. परमार्थात देवाशी वागताना, देवाशी व्यवहार करताना माझा म्हणूनच केला पाहिजे.
पण विशेषत्वाने आपल्यामध्ये ते नसतं, हे दुर्दैवी आहे. बाबा तेच सांगतात आपल्या अर्धांगिनीला, धर्मपत्नीला, तू संकोच करू नको, पण एक कर. तत्परता फार महत्वाचे. अभंगाचं तिसरं चरण. घटिका आणि पळजाने होता वेळा, घटिका आणि पळजाने होता वेळा, पळजाने होता वेळा, घटिका आणि पळजाने होता वेळा, घटिका आणि पळजाने होता वेळा, घटिका आणि चाळले. सकल संत गाथ्यामध्ये घटिका आणि पळ सांडी उतावीळ असे शब्द आहे. पहा, खाली उतावीळ असे 2-3 शब्द मला, पण सांडी उतावीळ हा एक गाथातला असल्या कारणाने महत्वाचा वाटला. आणि बाबा म्हणतात तू असं कर, प्रत्येक घटिका तुका म्हणे घडी घडीने साधावा. पळ म्हणजे निमिष, सेकंद, तो सुद्धा वाया जाऊ देता कामा नाही. कारण मनुष्य देह, त्या देहाची महती, प्राप्त होण्याचं वर्म किंवा नीती, न्याय असा गात्या शब्द आहे ना. लादला हा देव न्याय शब्द आहे पाहिजे. तो न्याय, याहीपेक्षा मनुष्य देहाला प्राप्त झालेलं आयुष्यरूपी साधन महत्वाचं आहे. खूप मौल्यवान देह आहे, धनाची पेटी आहे. मनुष्य देह ऐसा नीद आहे असा शब्द गात्यामध्ये. पण जर त्याला आयुष्य नसेल तर उपयोग काय? पण त्या आयुष्याचा जर सदुपयोग नसेल तर मग उपयोग काय? नीट ऐका, ज्यांनी आयुष्याचा खरा विचार अंगीकारला ते जीवनामध्ये अनुपमी असामान्य कर्म करू शकलेत महाराज. ते शिखर गाठू शकले महाराज. उदाहरणार्थ, चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन चालू होतं. कीर्तनकार कीर्तनामध्ये वाल्मिकांचं चरित्र सांगत होते, त्यांचं कार्य सांगत होते. वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला किंवा रामरक्षा चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसा महापातक नाशन. रामरक्षेमध्ये आपण म्हणतो वाल्मिकाने 100 कोटी श्लोकाचं रामायण केले. बरोबर आहे. नामदेव महाराजांनी ते ऐकलं. महाराजांच्या श्रवण भक्तीचा महिमा असा आहे, त्यांच्या चित्ताला क्लेश झाले. श्रोत्यांचं हे फार महत्वाचं लक्षण आहे महाराज. आपण जर वाईट वर्तन करत असेल, कीर्तनामध्ये संत प्रमाणाने ते सिद्ध झाले असेल, तर ते आपण त्या ठिकाणी संकल्प करावा लागतो की आता ऐकलेल्या प्रमाणानुसार मी त्याचा त्याग करून जीवन व्यतीत करेल. याला कीर्तन श्रवणाची पद्धती म्हणतात. आता किती जणांना ही लागू आहे हे मी पुऱ्या भारतात सांगू शकत नाही. महाराष्ट्राचा जरी आढावा घेतला तरी नाही. नामदेव महाराजांच्या चित्ताला क्लेश झाले की अरे आपण काय केलं परमार्थिक जीवनामध्ये. तरी वृथा म्या आयुष्य गमाविले, वृथा म्या आयुष्य गमाविले, वृथा म्या आयुष्य गमाविले. चंद्रभागे तुरी ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. माझे या चित्ताशी बहु झाले क्लेश, वृथा म्या आयुष्य गमाविले. जाऊनी रावळी विठोसी विनविले, वाल्मिकाने केले रामायण. असेल मी तुझा खरा भक्त देवा, सिद्धी सहान्या बापन माझा. शतकोटी तुझे करीना भंग म्हणे, पांडुरंगा एक नामा. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आत्ताची अवधी थोडी असे. नामा म्हणे देवा न होता, संपूर्ण जीवा उतरी न तुझ पुढे. जीभ कापून ठेवी अभंग नाही करता आले तर. सारजेची सांगे भीमा तिरी हरी, बैसजे वेवरी नामयाच्या. लाडके लढीवाळ नामा माझी तानी, तयाला मजवी नको नाय. आयुष्याचा विचार आहे महाराज. काय केलं मी आयुष्यामध्ये
तर 100 कोटी शतकोटी अभंगाचा संकल्प झाला. आज तुम्हाला आम्हाला कीर्तन करता येतात. हा आयुष्याचा सदुपयोग महाराज. आपलं काय काव्यशास्त्र विनोदेन काल गच्छन्ति धीमताम व्यसनेन मूर्खानाम कलया निद्रेन वा. असा श्लोक आहे बुवा. आपलं झोपात चाललं, भांडणात चाललं, कलहात चाललं, तुझं माझं करण्यात चाललं. आणि शहाण्यांचं मात्र काव्यशास्त्र विनोदेन काल गच्छन्ति धीमताम. का असं म्हणू नये. बरं झालं 2 वर्षापासून सगळं बंद झालं तर पारायण सुद्धा करण्याची संधी प्राप्त झाली. ज्ञानेश्वरीची कितीतरी पारायण झाली असते, गाथ्याची कितीतरी पारायण झाली असते. सात्विक वृत्तील चांगलं बोलू का आता थोडं. जगण्याकरता काही खाण्याची प्रवृत्ती तयार झाली. किती मोठी शोकांतिक आहे माणूस. माणसाच्या कक्षेत बसत नाही ते खाऊन जगतात ना, त्याच दिवशी तुमचा मृत्यू आहे. अरे रोगातून निघण्याकरता जगण्याकरता तुम्ही अपेयाचे नि पाणी खाद्याचे नि भोजने. ज्ञानेश्वरी स्वैर श्री सन्निधानी होय जे सुख विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड. विठ्ठल विठ्ठल काही खाऊ नका, काही पिऊ नका. सूत्र विठोबाच्या हातात आहे. आयुष्याची दोरी घटना तयार आहे. ज्या दिवशी राहणार नाही त्या दिवशी आपण नसणारच आहे. आणि ज्या दिवशी असणार आहे आघात किती झाले तरी आपण जाणार नाही. म्हणून हे जे थोतांड आहे ना, हे खाल्लं म्हणजे तुम्ही जगाल, तुम्हाला आजार होणार नाही. ही साप अंधश्रद्धा आणि हिंदू धर्मावर आलेला घाला आहे. विठ्ठल वाईट खाण्यामधून तुमची बुद्धी भ्रष्ट करायची आहे. तुमच्या धर्माशी तुम्हाला समजून तुमचा धर्म नाहीसा करायचा आहे. हे जागतिक षडयंत्र असल्या कारणाने मानवी कक्षेत बसत नसेल ते खाऊच नका. पुनश्चित आहे का. सात्विक आहारामधून सात्विक आहाराच्या सेवनाने दुर्गमातला दुर्गम आजार घालवण्याची शक्ती आहे. आणि ते नेमकं आमच्या भारतीय संस्कृतीतला असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीला सहन होत नाही. म्हणून त्यांचा आहार आमच्या पदरी पाडून गळी लादून आम्हाला धर्मभ्रष्ट करण्याचे षडयंत्र करत आहेत. आता कोणी पश्चाताप करू नका केलं असेल तर, पण केलं म्हणून पुनश्चिती करू नका, त्याची दुरुक्ती करू नका, त्याला आहारी जाऊ नका, ते खाऊ नका. स्वभाव दोष, आश्रय दोष तो माझा विषय नाही आज. नैमित्तिक दोष, अशा प्रकारच्या अन्नामधून आपण तशा प्रकारचे घडत जातो, बिघडत जातो. आहार संतुलित, सात्विक, साजूक, आपल्या बुद्धीला सात्विक रक्त पुरवठा करणारा असावा. अकल्पित न मिळे तरी कोराण न करणे, चिरंजीव पदे. पण कोणतंही कसंही काही खाऊ नये. विठ्ठल विठ्ठल चविष्ट असावं का सात्विक असावं. आणि म्हणून महाराज जीवनामध्ये एवढं पथ्य पाळा. मला वाटतं या प्रतिकूल काळामध्ये एवढं जरी तुम्ही स्मरण केलं तरी सावता बाबांना खूप समाधान वाटलं. बाबांनी त्या काळात किती अंधश्रद्धा सांभाळली ऐकून ठेवा. मला थोडं चरित्र आठवलं बाबांचं. पटकीची साथ आली, खामाजी माळी, माधव शास्त्री गावातल्या काही कुटील लोकांना म्हणू लागले की बाबांमुळे झालं. बाबा म्हणे तसं नाहीये, तुम्ही गाडून पाणी प्या. त्या काळात 12व्या शतकात, चरित्र नीट वाचा सावता बाबांचं. वन औषधींचं सेवन करा. आज जे काढा चाललं ना, हा काढा सावता बाबांनीच. बाबा काढा द्यायचे. महादेव शास्त्रीच्या मुलाला आधार ताप आला. आता चरित्र सांगतीलच पुढचे कीर्तनकार वगैरे, तुम्ही वाचा चरित्र. बाबांनी वन औषधीचा काढा दिला होता त्या ब्राह्मणाच्या मुलाला, त्याचा ताप उतरवण्याकरता. नाहीतरी आजच्या काळात काय चालू आहे आपण, काढेच चालू आहे ना सगळे. आणि सावता बाबांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलंय तुम्ही काढा घ्या, वन औषधी घ्या. आहे की नाही? खऱ्या अर्थाने ह्या केमिकलच्या मागे लागू नका.
आयुर्वेदिक राहा, आयुर्वेदिक खा, सात्विक राहा. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तत्परता फार महत्वाची आहे. घटिका आणि पळे सांडे उतावीळ क्षण वाया जाऊ देऊ नका नामस्मरणाचा. तुम्हाला जाता जाता एक मंत्र सांगून जाईल, मी तितक्या अधिकाराचा नाही पण मी अंमलात आणतो. जर आपल्याकडनं खऱ्या अर्थानं वाचेन विसर पडला तर प्रायश्चित्त घ्या, प्रायश्चित्त घ्या. तुम्ही घेऊ शकत नाही तितकं कठोर घेणार नाही मला खात्री आहे, पण एक करा, त्या वाचेला थोडा शीन द्या, तिला कोरडवळू द्या, पाणी लवकर पिऊ नका, तिला जरासं जीव लवकर नका, तिला चव देऊ नका. का तिला सांगायचं तू ही चूक केली, देवाचं नाव विसरली. मला वाटतं शेपक असेल हरिनाम विसरली तू माफी मागतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये बाबा म्हणतो तू तत्परता ठेव, तत्परता ठेव. घटिका आणि पळे सांडे होता वेळ, वाहुगा तो वेळ, वाहुगा तो काळ. किती चांगलं वाक्य पाय. व्यर्थ अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. आणि बाबा शेवटच्या चरणात उपदेश करतात, सावधाने कांते जपे नामावळी, सावधाने कांते जपे नामावळी, जपे नामावळी, सावधाने कांते 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 जपे नामावळी, हृदयात मळी पांडुरंग, हृदयात मळी पांडुरंग, उच्च नीच काही नवाये सर्वता, उच्च नीच काही नवाये सर्वता, हृदयात मळी पांडुरंग, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. माझ्याकडनं वेळेचा अतिरेक झाला त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. स्वाभिमान वाटला. आमच्या परमश्रद्धेय विशारद आमचे प्रकाशजी बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. वर्षातून बरेच कार्यक्रम बापूंच्या सानिध्यात होतात, हे आमचं भाग्य आहे. आधी करून गावातील भजनी मंडळाला सांगायचंच काम नाही, सगळ्यांसाठी सुपरिचितच आहे. तसं ज्ञानवंशाने बी आहे, मंगलवंशाने आहे. दोन्ही गोत्रातून किंवा दोन्ही संबंधाने परिचित आणि त्या माध्यमातून स्वाभिमान वाटतो. प्रारंभिक केलेल्या दिंडीची दिवसेंदिवस वृद्धी आहे, वाढता आहे, प्रेम वाढत आहे. जैशी वर्षाकाली सरिता चढू लागे पंडू सुता. आणि स्वाभिमान वाटतो की आपण त्यांच्याच सहकार्याने किंवा आपल्याला बरोबर घेऊन प्रारंभिक केलेलं कार्य उंच होता इवलेशे रोप. सगळ्यांनी तशा प्रकारच्या माध्यमातून पुनश्च ती धारणा ठेवा. भजनी मंडळाला पुनश्च सगळ्या धार्मिक कार्यांमध्ये सहकार्य करा. सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या नाही कीर्तन तर भजनात का होईना साजऱ्या कराव्यात.
आणि अशा या अनुषंगाने सगळ्यांनी युकोप्याने राहा. बाबा म्हणतात कोण दिवस येईल कैसा नाही, आणि सावता बाबांचं खूप मोठं कोणे दिवशी बैसोनी, कोणे दिवशी सावता बाबांच्या समाधी सोहळ्याच्या माध्यमातून हा अभंग सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवा आणि परिस्थितीला सामोरं जाऊन निराभिमानी जीवन जगा. हीच खऱ्या अर्थानं तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्गा सोपा सुखरूप सगळ्यांच्या चरणी पुनश्च एकदा. आणि सांगावंसं वाटतं, सुटतच नव्हती पण सोडली. मला खूप आवडतं व्यक्तिमत्व बरं का. कोणी यावं हसत खेळत आयुष्य वाढवणारे व्यक्तिमत्व आहे महाराज. आणि सगळ्यांच्या चरणी आता कसं जास्त दिवसांनी आल्यामुळे आठवणी उलमळून येणार, आणि म्हणून सगळ्यांच्या चरणी पुनश्च एकदा नमस्कार करतो. बोलता बोलता एखादा कटू शब्द मुखातून आला असेल, खरंच मी अज्ञानी आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराला की बाळक बापाची ताटी रेगे, आणि बापा तेच जीवू लागे की संतोष लेणे वेगे. मुखची उडवी तैसा मी तुम्हा प्रती, चावटी करीत असे बाळमती. तुम्ही संतोषावे ऐशी जाती प्रेमाची असे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा.